सांगलीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नेहरूनगर वॉर्ड क्रमांक 9 मध्ये गटारी चोकअप झाल्याने लोकांच्या घरात पाणी शिरलं आणि लोकांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय इरफान भैया केडिया यांना कॉल करून समस्या सांगितली असता तुरंत महानगरपालिका मुकादमला कॉल करून आढावा घेण्यास सांगितलं आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन स्वतः मोटार आणून पाणी घरातून बाहेर काढलं, लोकांना धीर देण्याचं काम केलं। या कामात मुकादम सागर मनोहर मद्रास यांनी सहकार्य केलं। याबद्दल इरफान भैया केडिया यांनी त्यांचा आभार मानले। यावेळी सांगली शहर वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ऋषिकेश अजय कोलक, वाहिद संधी, शहीद खान, प्रतीक संधी, प्रशांत होवाळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पूर्ण पाणी भरलं आहे। अरे बापरे, पाणी अर्ध पायपर्यंत पाणी झाली। वाईट फिरी नाही, जरा लाईट मध्ये जरा लक्ष ठेवा, तर कुठेतरी नाही पूर्ण पाणी घरात घुसलेलं आहे, शिरलेलं आहे। अरे बापरे, त्यांचं झोपण्याचं वगैरे सगळं अवघड झालं। नाही संध्याकाळपर्यंत त्याच्या अगोदरच काढायला लावलंय। आता फक्त 2 ते 3 तास मध्ये सगळं पाणी बाहेर पडतं, काय प्रॉब्लेम नाही। हे आता पोरं लावून काढायला लावलंय। पाणी नाही आता तुम्ही जरा लहान मुलांना किंवा लाईट चालू करून टीव्ही लाईट वगैरे जरा पण ठेवा। पाणी झाली। चालू आहे, हे पाणी तुमचं कमी होत आहे। घरातलं काय करूया, तास बरं जाऊ द्या, पाहिजे असेल तर बाबा नाही, हे बी ऍक्टिव्हिटी सांगू नका। परत पाणी ते जमल्यावर सगळं पाणी अभी क्या करतो, 1 घंटे भर के अंदर, दूसरे 2-3 घंटे 2-3 घंटे के अंदर क्या कर, 1-2 बादल्या नाही ना त्यामुळे जाऊ द्या। तुमचं पाणी जरा कमी होऊ द्या, म्हणजे पोरं लावून नाही पोरं पाठवून बरोबर ते बांधल्यानं ते लोक पाणी तुम्हाला भरत टाकतात। ते पाणी तुमचं काहीतरी गटर चौकट झाले, पाणी जात आणि माशा तुम्ही तुम्ही काय करायचं, ठीक आहे, नंबर ठेवा माझा। कधी असा प्रॉब्लेम आली ना, लगेच फोन करा, लगेच मी मुखाला पाठवू नाही की नाही हे साफसफाई करायला लावून। हे बघा पाणी चाललंय जातं, असं बघायला पाहिजे। 7:30ला पाणी आले घरात, माहितच नाही आम्हाला। अगदी कानपूर भाव मग तुम्हाला कानपूर भाव नाही तरी काढायला लागले चेंबर काम चालू आहे। मला आता व्हिडिओ पाठवले, मुकादमला इथं बोलून घेतला, तुझ्या मला इथले गटर साफच आहे। वरती चैतन्यनगरमध्ये मोठी डिस्ट्रिक्ट गटर आहे, ते चुकून झाले आणि ते भिंत पण एक सोडल्या, पाणी दुसऱ्याकडे फिरवायचं। तर त्याला म्हटलं 2 ते 3 तास घ्या मला सगळं पाणी खाली येतं। होईल 2 तासात होईल, 2 ते 3 तासात, त्या अडचण नाही।